व्यवस्थित बघावा. आपण PDF देखील PDF फॉर्मॅटमध्ये माहिती जी आहे DPRची ती उपलब्ध करून देऊ, जेणेकरून नागरिकांना अजून स्पष्टता येईल. बरेचसे विषय जे मांडले गेले ते ऑलरेडी त्या आराखड्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. 200 एकरवरती काय करणार असा प्रश्न काही लोकांनी विचारला. खरं तर आधीच्या आराखड्याच्या बाबतीत चर्चा करत असताना आणि आता देखील आपण सांगितलं होतं की आपली अपेक्षा अशी आहे की रोज किमान 1 लाख तरी भाविक आपल्या आईच्या दर्शनाला यावे आणि आलेले जे भाविक आहेत त्यांच्यापैकी 10% तरी लोकांनी इथे राहावं. आपल्या तुळजापूरमध्ये 1-2 दिवस जर भाविक राहू शकला कुटुंबासह तर स्वाभाविकच आहे की इथल्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे. आणि आमचा साधारण अंदाज आहे की 20,000 तरी भाविक पुढच्या काळामध्ये कुठल्याही एका दिवशी रात्री मुक्कामाला तुळजापूरला राहतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला सोय करायची.